प्रेक्षकांनो, कानेटकर कुटुंबाची पुण्याई त्यांना कामाला आली आणि अप्पूने शेवटी बाळाला जन्म देण्यासाठी होकार दिलाय. अप्पूने सगळ्यांसमोर कबूल केलंय की मम्मा मला हे बाळ हवंय. आता हे ऐकल्यानंतर कानेटकरांच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्ही इमॅजिन करूच शकता. माई तर रडायलाच लागल्यात आणि सुवाई तर अप्पूकडे बघतच राहिल्यात आणि मग वर्तकबाईकडे. पण वर्तकबाईंना हा डिसिजन पचण्यासारखा नाहीच आहे. त्या म्हणतात, मूर्खासारखी काय बोलतेस तू अप्पू? अगं दुकानातून भावली आणण्यासारखं सोपं आहे का ते? अगं तू अडकशील. मुलाला जन्म देणं म्हणजे काय असतं याची कल्पना तरी आहे का तुला? अप्पू म्हणते, नाही मम्मा, मला अजिबात कल्पना नाहीये, म्हणूनच मला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे. आतापर्यंत या बाळाचा विचार करू नको असं सांगत होतीस ना मला. का सांगत होतीस ते कळलंय आता मला. पण मम्मा, या एका गोष्टीमुळे मी आणि खडूस जर सेपरेट होणार नसू तर मला हे बाळ नक्कीच हवंय. अप्पूने हे वाक्य बोलल्यानंतर शशांक सारखा आनंदी शशांकच बिचारा. आता अप्पू म्हणते, तू एक काम कर, उद्याची अपॉइंटमेंट कॅन्सल कर. नाही, नाहीतर तू करूच नको. दादा काका करेल. दादा काकाच्या फ्रेंड आहेत त्या. दादा काका त्यांना फोन करून अपॉइंटमेंट कॅन्सल करेल. सुवाईंच्या डोळ्यातही पाणी आलंय. त्या म्हणते, अप्पू खरंच तुला मनापासून या बाळाला जन्म द्यावासा वाटतोय ना? अप्पू डोळ्याने होकार देते आणि कुकी अप्पूला असं थँक्स करतोय. अप्पू म्हणते, सुवाई मला माहित होतं माझा कुठलाही निर्णय असला तरी तुम्ही माझ्या पाठीशी उभेच राहाल. तुम्ही सगळे माझ्या सोबत असताना मी काय या बाळाला नाही म्हणू? आणि मला जे माझ्या आईचं प्रेम मिळालं नाहीये ते प्रेम मी माझ्या बाळाला नक्की देणार. सुवाई, मला तुझ्यासारखी, माईसारखी, पन्ना काकूसारखी, मानसी वहिनीसारखी आई व्हायचंय. त्यामुळे आता काहीही झालं तरी आमचं बाळ या जगात येणारच. पण वर्तकबाईंचा इगो खूप जास्ती ठेचला गेलाय. आता त्या अप्पूला म्हणतात, तू तुझ्या बापासारखीच आहेस ग, इमोशनल फूल. मी उगाच तुझ्यावर इतके दिवसापासून माझा वेळ आणि एनर्जी खर्च केली आहे. याचे जे काही परिणाम होतील ना ते पण तूच भोग. अप्पू म्हणते, मी तयार आहे. प्रेक्षकांनो, जगामध्ये जिथे वाद आहेत तिथे अपवाद आहेतच. त्याचप्रमाणे अंजलीबाई सुद्धा आहेत. खरं तर अशी आई नसते, पण कुठेतरी जगाच्या कोपऱ्यात अशी आई असूच शकते. पण आता त्या निघून गेल्या आणि कानेटकर एकमेकांना आलिंगन देऊन हा आनंद साजरा करताय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर असं हसू आहे जणू काही त्यांना स्वर्गातलं सुख मिळालंय आणि सगळ्यांनी जल्लोष करून हा आनंद साजरा केलाय. खरंच अप्पूने देर आहे दुरुस्त आहे पण चांगला निर्णय घेतलाय आणि कानेटकरांनी पण तिच्यावर अजिबात प्रेशर टाकलं नाही. त्यामुळे अप्पूला सुद्धा हा निर्णय घेताना अजिबात बर्डन आलेलं नाहीये. आता अमेय म्हणतोय, अप्पूने जो निर्णय घेतला त्यासाठी तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माई म्हणतात, अगदी खरंय, आमची काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई म्हणूनच अप्पूने बाळाला जन्म द्यायला होकार दिलाय. पन्ना काकू म्हणतात, नाही, नशीब तिचा निर्णय स्वीकारण्याची आपण मानसिक तयारी केली होती पण योग्य वेळेला तिला शहाणपण सुचलं. कुकी म्हणतो, क्या बात है अपर्णा, अगं आज मला तुझं कौतुक करावं असं वाटतंय. अगं तू खूप दिवसांनी आज अप्पूचं कौतुक केलंयस. अरे पण हे कौतुक नुसतं शब्दात नाही करायचं. अप्पूसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करू. आता सरप्राईज काय असावं याचा विचार मी एकटा नाही करायचा, सगळ्यांनी करायचा आहे. प्राची म्हणते, अप्पूला सेलिब्रेशन आवडतं तसं करूया. माई म्हणतात, हो ना, अप्पू छोट्या छोट्या गोष्टींचा उत्साह करते. तेव्हा सुमी म्हणते, माई आपण अप्पूच्या होकाराचा उत्सव करूया. मानसी म्हणते, जे काय करायचं ते अप्पू यायच्या आत करा ना, नाहीतर तिच्यासाठी सरप्राईज नाही राहणार. कुकी म्हणतो, माई तू तिला गुंतवून ठेवा. माई म्हणतात, अरे पण मग आधी सांगायचं ना, सुव आणि विठूभाऊजी सोबत देवळात पाठवलं असतं. कुकी म्हणतो, अगं माई देव घरात पण आहे, अप्पू त्यांचे आशीर्वाद घेऊच शकते ना. माईना काहीतरी कल्पना आली आहे डोक्यात. माई म्हणतात, बरं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमची तयारी करा, मी अप्पूला गुंतवते, आलेच मी. माई गेल्यात आता अप्पूच्या बेडरूम मध्ये अप्पूला बोलवायला. आता निखिल म्हणतो, आपण ना लगेच सेलिब्रेशनची तयारी करूया. आता जो तो ज्याच्या त्याच्या आयडियाज सांगतोय, आपण रिबिन आणूयात, बलून आणूया. प्राची म्हणते, काहीतरी वेगळं करू ना, आपण नेहमीच तेच करतोय. आणि यांचा नेहमीप्रमाणे गडबड गोंधळ चालू झालाय. एक जण एक बोलतंय, एक जण एक बोलतंय. हे त्यांनी फास्ट फॉरवर्ड मध्ये ऐकवलंय. शेवटी कुकी ओरडतो आणि म्हणतो, अरे हळू बोला ना, अप्पू ऐकेल ना. आणि यांचे काहीतरी प्लॅन्स ठरतात. आता शशांकला विचारूच नका, इथे इतका आनंदात येतो. घरात इकडे उचल तिकडे पटक, ही कुंडी इथे ठेवू नकोस, अपूर्वा हे असं पसारा नको करूस ग. अगं ही कुंडी पण खाली ठेवावं लागेल, असा पसारा नको करत जाऊ अपूर्वा. अगं आपल्याला या खोलीत छोटे मोठे बदल करावेच लागतील. एक काम करूया. अगं काय अपूर्वा तू पण, अगं या बाकाचं इथे काम नाहीये. अप्पू म्हणते, अरे काय करतोयस तू? शशांक म्हणतो, अगं अपूर्वा बाळ असं इथे दुडदुड धावणार मस्त
अगं त्याच्या पाठीमागे आपण धावणार, एक घास चिवचा एक घास काऊचा करत आपण हे सगळं काढून टाकूयात अपूर्वा. अपू म्हणते अगं अरे कशासाठी? शशांक म्हणतो अगं बघ ना अपूर्वा, याचे कोपरे बघ ना, त्याला लागले म्हणजे आपण हे उचलूनच टाकूयात. अपू म्हणते काय खडूस, वेळ आहे अजून त्या गोष्टींना. शशांक म्हणतो हे अपूर्वा वेळ वगैरे काही नाही हा. अगं तुझे आणि बाळाचे लाड करता करता असे दिवस असे आठवडे निघून जातील, कळणार पण नाही. अप्पू म्हणते खडूस तुला हे बाळ मनापासून हवं होतं ना? शशांक म्हणतो खरं सांगू अगदी मनापासून, तू इथे बस अपूर्वा. अपूर्वा अगदी मनापासून सांगतोय मी, तू कायम सुखात आणि आनंदात राहावी असंच मला वाटतंय. मी जसं त्या निर्णयात तुझ्या पाठीशी उभा होतो तसं ह्या निर्णयामुळे पण मी खूप खुश आहे. अपूर्वा तू मला जे काही सरप्राईज दिलंयस ना त्यासाठी मी तुला काय देऊ सांग बरं. तू मागशील ते देईल मी तुला, सांग तू फक्त. आता अपूर्वा जरा विचार करायला लागते आणि म्हणते काही नको रे, तू दिलंयस मला ऑलरेडी सगळं. शशांक म्हणतो मी तुला काय दिलंय? अपू म्हणते खरंच तू दिलंयस, तुझा सपोर्ट. खडूस तू माझ्या त्या डिसिजनमध्ये माझ्या सोबत होतास, ते तुझ्यासाठी सोपं नव्हतंच, तरी तू मला सपोर्ट केलास. आणि खडूस सगळ्याच मुलींना थोडीच मिळतो असा नवऱ्याचा सपोर्ट. दोघही जण सोबत बोलायला लागतात आता की मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचंय. अपू म्हणते अरे काय तू का माझ्या सोबत बोलतोयस, तुला आधीच कळतं का मला काय बोलायचंय ते? शशांक म्हणतो अगं मला तर बोलू दे. आता ह्या दोघांचा असा छोटासा वाद चालू असतो तेव्हा माई येतात. माई म्हणतात अरे काय चाललंय तुमचं? शशांक म्हणतो बघ ना माई माझ्याशी वाद घालत बसली आहे. माई म्हणतात बरं बरं हे बघा शशांक तुला खाली बोलवलंय, अपू तू माझ्याबरोबर चल, मला तुझ्याशी काम आहे. शशांक काय काम आहे खाली ते मला माहिती नाहीये, तू खाली जाऊन विचार. अपू चल माझ्या बरोबर. अपू बाहेर जायला लागते तेव्हा शशांक म्हणतो सावकाश जा जरा. काय अपूर्वा तू पण ना. आणि आता शशांक विचार करतोय खूप सारे बदल करावे लागतील खोलीमध्ये. आता कुकी गँग ठरवतंय काय काय प्लॅनिंग करायची आहे. मानसी म्हणते बसल्या जागी खेळता येईल असे आपण गेम खेळूयात. शशांक येतो आणि म्हणतो लहान मुलांसारखे गेम काय खेळायचे, मोठ्या माणसासारखे खेळूयात ना. अमेय म्हणतो घ्या हा तेवढा मोठा आणि आपण काय लहान आहेत का? अरे शशांक तू सुद्धा लहान होऊन खेळायला शिक, एकदा का मूल झालं ना की बाबाला काहीही बनावं लागतं. शशांक म्हणतो काय करावं लागतं साधारण? अमेय म्हणतो माझ्याकडेच बघ की वरुणसाठी कधी घोडा बनतो मी, कावळा चिमणी हत्ती काहीही. शशांक म्हणतो तुला एवढं जमतंय तर मग डेकोरेशन जमेलच ना. अमेय म्हणतोय मी तेच तर म्हणतोय आपण घर सजूयात. शशांक म्हणतो चालेल की मग मस्त घर सजूयात. निखिल म्हणतो तुला जी काही मदत हवी आहे ती माझ्याकडून मिळेल. अमेय म्हणतो अरे ते काय सांगायची गरज आहे, आपण ते करूयात पण खाण्यापिण्याची जबाबदारी या बायकांकडे. आता पन्ना काकू म्हणते मी बघते, मला असं वाटतं की एकच कुठलं तरी छान पोटभर करूयात. मग सुमी म्हणते ए पन्ना काकू आपण पावभाजी करूयात, तिखट आणि झणझणीत करूया. सुमी म्हणते चालेल. कुकी म्हणतो अरे उठवा रे मला कोणीतरी, मस्त सेलिब्रेशन करूया. अप्पूने होकार दिलाय, तिला सपोर्ट करूयात आपण. आणि सगळेच कानेटकर फॅमिली प्रचंड आनंदात आहे प्रेक्षकांनो. सांगायचा उद्देश एवढाच. आणि हे कुकी हायफाय पण करताय की ठरलं तर मग आता मस्त सेलिब्रेशन करायचं. पण आता माई अप्पूला घेऊन आल्यात त्यांच्या खोलीत. अप्पू म्हणते माई काय झालंय, माझं काही चुकलंय का? माई म्हणतात अगं नाही ग, तुझ्यासारखी गुणी मुलगी आणि तिच्याकडून चूक होईल असं शक्यच नाही. अगं तू बस, माझं काम आहे तुझ्याकडे. माईंनी कपाटातनं एक छान सुंदर अशी साडी काढली आहे आणि अप्पूला दिली आहे. अप्पूला त्या म्हणतात अप्पू ही साडी नेसशील का ग? अगं ही साडी ना माझ्या सासूबाईंची आहे. मी जेव्हा गरोदर होते ना पहिल्या वेळेला तेव्हा त्यांनी मला नेसायला दिली आणि माझं ऑक्शन केलं होतं. तेव्हा मला काय म्हणाल्या माहितीये? म्हणाल्या माधवी या घरातल्या प्रत्येक सुनेला तिच्या गरोदरपणामध्ये ही साडी दे, त्यांचं ऑक्शन कर, म्हणजे मी उद्या जरी नसले तरी या साडीच्या रूपात माझा आशीर्वाद कायम त्यांच्या सोबत राहील. मी सुवाला पण दिली होती ग नेसायला, फक्त मानसीच राहिली. आता अपू म्हणते मग तू तिला का नाही दिलीस माई साडी? माई म्हणतात मानसीची तब्येत माहीतच होती ना तुला, दरवेळेला काही ना काही तिची तक्रारच राहायची गरोदरपणात. आज दिल उद्या दिल करून राहूनच गेली ग आणि तो अपघात घडला, त्यामुळे देऊच शकले नाही ग अप्पू. पण राहून राहून मनात तीच शंका येते की सासूबाईंचा आशीर्वाद द्यायचा राहिला म्हणून तर तो अपघात घडला नसेल ना. अप्पू म्हणते अगं माई काय बोलतेस तू, असं कुठे असतं का? माई म्हणतात नसेलही कदाचित अप्पू, पण आपली भावना असते ना ग. सासूबाई आपल्यात नाहीये, त्यांचा हा आशीर्वाद तुला आणि तुझ्या बाळाला मिळेल ही भावना किती समाधान देते. अप्पू म्हणते अगं माई मी ही साडी नेसली तर तुला आनंद मिळणार आहे की नाही? मग काय, मी ही साडी नेसणारच. अप्पूला दिलेली साडी खूपच सुंदर आहे. अप्पू खूप वेळ ती साडी कुरवाळत असते आणि मग माई आणि अप्पू दोघी एकमेकींना जवळ घेतात. प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आपण बघतोय की शशांकराव बाहेर खालीच बसलेत
म्हणजे बसल्या बसल्या झोपलाय तो. अप्पू उठते आणि म्हणते, खडूस तू इथे का झोपलायस? शशांक म्हणतो, अपूर्वा तू रात्री 2-2:30 वाजता घोरायला लागली होतीस, माझी झोप झालेली नाहीये. अप्पू म्हणते, खडूस तू इकडे बस, तू मला काही पण बोलतोयस, मी कधीच घोरत नाही. शशांक म्हणतो, अगं मी का खोटं बोलेल? पण अप्पू आता त्याला ओरडायला लागते आणि उशीने मारायला लागते. काहीतरी या दोघांचं चालू आहे असं दाखवलंय. कदाचित आता अप्पूचे हे मूड स्विंग्स आपल्याला एक एक बघायला मिळतील असं वाटतंय. असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला प्रेक्षकांनो? तर कानेटकर फॅमिलीमध्ये 2 नवीन पाहुणे येणार ग. पण या गडबडीमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.